प्रश्न पहिला, चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? ऑप्शन 1 भगतसिंग, ऑप्शन 2 राजगुरू, ऑप्शन 3 सूर्यसेन, ऑप्शन 4 सुखदेव. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 सूर्यसेन. प्रश्न दुसरा, कोणत्या शासकाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली? ऑप्शन 1 मेघदूत, ऑप्शन 2 रविकुमार, ऑप्शन 3 सम्राट अशोक, ऑप्शन 4 धरमपाल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 धरमपाल. पुढचा प्रश्न आहे, आयांचे आरंभकालीन लोकजीवन खालीलपैकी कशामध्ये प्रतिबिंबित झाले आहे? ऑप्शन 1 ऋग्वेद, ऑप्शन 2 उपनिषदे, ऑप्शन 3 सामवेद, ऑप्शन 4 पुराणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 ऋग्वेद. कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 महाराष्ट्र. महाराष्ट्रातील बटाट्याची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 शिरोळ, ऑप्शन 2 माजलगाव, ऑप्शन 3 मालेगाव, ऑप्शन 4 जुन्नर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जुन्नर. पुढचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षांपासून झाली? ऑप्शन 1 1970, ऑप्शन 2 1983, ऑप्शन 3 1985, ऑप्शन 4 1990. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 1985. अफूमध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते? ऑप्शन 1 टॅनिन, ऑप्शन 2 मॉर्फिन, ऑप्शन 3 निकोटीन, ऑप्शन 4 कॅफीन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मॉर्फिन. भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक कोणते आहे? ऑप्शन 1 कापूस, ऑप्शन 2 गहू, ऑप्शन 3 बाजरी, ऑप्शन 4 तांदूळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कापूस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत रोड मॅप जारी करणारे भारतातील पहिले कोणते राज्य बनले आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मध्य प्रदेश. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त चंदन आढळते? ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 कर्नाटक. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.